तर बऱ्याच वेळेला फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल की हे जे शोल्डर आहे तर ते काही जणांचं पुढे सरकल्यासारखं येतं, म्हणजे ते पुढे येतं. तर ते काय येतं बघा. तर पहिली तर गोष्ट, आपण जर ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग केलं नसेल तरी जे शोल्डर आहे आपलं पुढे येतं, किंवा जर ब्लाऊज लूज असेल तरी जे शोल्डर आहे आपलं तर ते पुढे येतं. आता जसं की तुम्ही हे ब्लाऊज बघू शकता, जे मला कमरेमध्ये लूज आहे आणि कमरेमध्ये लूज असल्यामुळे ब्लाऊज काय होतं, शोल्डरमध्ये पुढच्या साईडला सरकल्यासारखं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट किंवा बॅक पार्ट जे आहेत कशा पद्धतीने जोडायचे असतात किंवा प्रॉपर फिटिंग ब्लाऊज कसं करायचं आहे तर ते व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात आधी तुम्ही काय केलेलं आहे बघा, फ्रंट आणि बॅक जो आहे तयार करून घेतलेला आहे आणि बॉटम पहिल्यांदा आपल्याला लेवल करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सरळ बाजूने आपल्याला जी शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे. जोडताना एकदम किनाऱ्याला आपल्याला टिप मारायची आहे. तर बॉटम पहिल्यांदा तुम्ही बघू शकता की आपल्याला इथं एकदम लेवल करायचं आहे बॉटम, आणि त्यानंतरच मग जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे आणि एकदम किनाऱ्याला मी टिप मारून घेतलेली आहे. तर बॉटम लेवल केल्यामुळे काय होतं की फिटिंग करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही किंवा कापड जे आहे कमी जास्त होत नाही. तर आता हे बघू शकता. त्यानंतर आता एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे आपलं, म्हणजे शोल्डर जोडताना कधी कधी काय होतं बघा, कमी जास्त होतं कापड. तर त्यामुळे आपण हे पहिल्यांदा कापड कट करून घ्यायचं आणि त्यानंतर ब्लाऊजला काय करायचं, ब्लाऊज आपण उलटं करून घ्यायचं. ब्लाऊज उलटं केल्यानंतर आपण अर्धा इंचाच्या स्पेसवरती त्याला टिप मारून घ्यायची. आता ही टिप आपल्याला एकदम लॉक व्यवस्थित मारून घ्यायची आहे. आता हे शोल्डर आपण अगदी व्यवस्थित जॉईंट करून घेतलेलं आहे. तर बघा कधी कधी काय होतं, ही जी शिलाई आहे तर ती बाहेरच्या साईडला आपल्याला इथं शोल्डरपाशी दिसून येते. तर ते आपल्याला शिलाई जी आहे बॅक साईडला घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक आपल्याला दाबटीप द्यायची आहे, म्हणजे ती जे कापड आहे आपलं आतलं शोल्डर जोडलेलं तर ते बाहेरच्या साईडला दिसत नाही. तर हे बघू शकता, अगदी आपण व्यवस्थित असं शोल्डर जॉईंट करून घेतलेलं आहे. आता स्लीव जोडायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा, फ्रंट आणि बॅकचा मुंडा जो आहे आपल्याला सेम करून घ्यायचा आहे, म्हणजे 2-2.5 इंचापर्यंत जो मुंडा आहे आपल्याला सेम लेवल करून घ्यायचा आहे. जर आपण हे केलं नाही तर फिटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे फ्रंट पार्ट किंवा जास्त होतो किंवा बॅक पार्ट जास्त होतो. सो इथं स्लीव्ज लावायच्या अगोदर पहिल्यांदा आपण दोन्ही साईडचे जे मुंडे आहेत आपल्याला चेक करायचे आहेत आणि कटिंग करून घ्यायचे आहेत. जर एक्स्ट्रा कोणता असेल तर तो कट करून दोन्ही लेवल करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी स्लीव्ज जे आहे तर ती जोडतानाच एक्स्ट्रा जे आपला फ्रंटचा शेप असतो तर तो कट करत असतो. तर बऱ्याच वेळेला मला कमेंट पण येत असतात की तुम्ही स्लीव्जचं जे कटिंग आहे फ्रंट साईडचं डबल वेळा करता का? तर मी डबल वेळा नाही करत, एकसारखं स्लीव्ज मी कट करतो. पण स्लीव्ज ज्यावेळी मी जोडत असतो तर त्यावेळी फ्रंटचा जो शेप असतो आपला तर तो मी कट करत असतो. आता तशीच अर्ध्या इंचाच्या स्पेसवरती आपल्याला जी स्लीव्ज आहे तर तीही अटॅच करून घ्यायची आहे ब्लाऊजला. दोन्ही साईडला आपण स्लीव्ज ही जोडून घ्यायची आहे. तर हा फ्रंटचा शेप बघू शकता. तर यामुळे काय होतं, अशा स्लीव्ज जोडल्यामुळे काय होतं, आपला जो वेळ आहे तर तो भरपूर वाचतो. नाहीतर मग आपल्याला काय होतं बघा, सारखं पुढचा भाग कोणता आहे स्लीव्जचा तर तो चेक करत बसावं लागतं. सो अशा पद्धतीने जरी जोडला तरी खूप छान बसते स्लीव्ज. आणि स्लीव्ज पण एकदम आपली व्यवस्थित आणि परफेक्ट अटॅच झालेली आहे, कुठेही कापड जे आहे कमी जास्त झालेलं नाही. आता स्लीव्जला जे आहे मी तर लेस लावून घेतलेली आहे, म्हणजे मनी वर्कची जी लेस होती हँगिंगची तर ती लेस मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर स्लीव्जला आपल्याला काय करायचं आहे, सरळ बाजूनेच आपल्याला ब्लाऊज ठेवून एकदम किनाऱ्याला आपल्याला टिप मारून द्यायची आहे, म्हणजे जास्त आपल्याला ओव्हरलॉक करायची पण ब्लाऊजला काही गरज नाही. तर एकदम काठाने मी टिप घेतलेली आहे सरळ ब्लाऊजवरतीच. फिटिंगची बघू शकता तुम्ही टिप. तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी सेम टिप मारून घेतलेली आहे सरळ ब्लाऊजवरतीच. आता हा जो ब्लाऊज आहे आपल्याला करायचा आहे उलटा, आणि उलटा केल्यानंतर आपण याला काय करायचं आहे, दाबटीप एक आतल्या साईड मारून घ्यायची आहे. तर ही दाबटीप मी तर घेत आहे. तर दाबटीपसुद्धा आपल्याला एक दाब सोडून मग ही दाबटीप जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे.
आता दुसरी साईडसुद्धा सेम आपण ब्लाऊजला उलटं करून त्याच्यावरती सुद्धा आपण दाबटीप मारून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपली जी फिटिंगची मापं आहेत तर ती मापं आपल्याला टाकून घ्यायची आहेत. आता हात रुंदीचं जे माप आहे तर ते 5.5 इंच होतं. सो 5.5 इंचावरती मी मार्किंग केलं. छातीचं जे माप आहे आपलं आहे 9.5 इंच आणि जी आपली कमर आहे तर ते आहे 8 इंच. तर तुम्ही बघू शकता आपली जी फिटिंगची लाईन आहे तर ती सुद्धा एकदम सरळ रेषेमध्ये आलेली आहे. जर तुम्हाला फिटिंग करता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने फिटिंग करा. एकदम व्यवस्थित असं फिटिंग येतं आणि एका लाईनीमध्ये आपली जी फिटिंगची टीप आहे तर ती सुद्धा येते. तर दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण असं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर आतल्या साईडने आपण 2-3 टिपा एक्स्ट्रा देऊ शकतो फिटिंगसाठी. आणि हा आपला ब्लाऊज तुम्ही बघू शकता जो आपण परफेक्टली रेडी केलेला आहे. जर तुम्हाला फिटिंग येत नसेल किंवा ब्लाऊजची जी रेष आहे तर ती टीप आहे तर ती तिरकी वगैरे येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा फिटिंग करून बघा. ब्लाऊज अगदी छान बसतो आणि फिटिंगसुद्धा त्याचं प्रॉपर येतं. फक्त ब्लाऊज जे आहे आपल्याला अंगामध्ये लूज घालायचं नाही आहे. जर ब्लाऊज लूज घातला तर भरपूर असे प्रॉब्लेम जे आहेत ब्लाऊजमध्ये येतात. सो त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कधीही ब्लाऊज फिटिंग करताना तर तो प्रॉपर फिटिंग करायचा आहे. लूज अजिबात आपल्याला ठेवायचा नाही. जर लूज ठेवलं तर काखेमध्ये फुगा येतो किंवा शोल्डर पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.